घरोघरी तिरंगा अभियानाअंतर्गत वेंगुर्ला नगर परिषदेमार्फत आज गुरुवारी तिरंगा रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। वेंगुर्ला नगर परिषद कार्यालय येथून नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांच्या हस्ते झेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला। ही तिरंगा रॅली वेंगुर्ला नगर परिषद येथून सुरू होऊन वेंगुर्ला बाजारपेठ, पोस्ट ऑफिस स्टॉप, पीराचा दर्गा स्टॉप, श्री रामेश्वर मंदिर स्टॉप, लौकिक हॉटेल ते पुन्हा वेंगुर्ला नगर परिषद अशी संपन्न झाली। यावेळी देशभक्तीपर गीतं, ढोल पथक याद्वारे जय जवान जय किसान, भारत माता की जय, वंदे मातरम आदी घोषणांनी वेंगुर्ला शहरात स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला चैतन्यमय व मंगलमय वातावरण निर्माण झाले होते। अंतर्गत शासनाने ठरवून दिलेल्याप्रमाणे वेंगुर्ला नगर परिषदेने कार्यक्रम आयोजित केलेले असून काल आमचा पहिला सायकल आणि बाईक रॅली पार पडली। लोकांनी आणि मुलांनी आणि सगळ्या हायस्कूल, कॉलेज आणि शाळातील मुलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवला। जवळजवळ 300-350 मुलं आणि नागरिक ह्या सायकल बाईक रॅलीसाठी उपस्थित होते आणि यशस्वी कार्यक्रम काल आम्ही केला। त्यानंतर आज आमची प्रभात फेरी चालत पायी रॅली होती। या रॅलीसाठी सुद्धा वेंगुर्ल्यातील नागरिकांनी तिरंगा ध्वज हातात घेऊन आणि सर्व शाळातील मुलांनी आणि शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवला आणि आजची पण रॅली आमची अशी सुंदरपैकी आम्ही आता पूर्ण केलेली आहे। या रॅलीमध्ये देशावर आधारित सर्व घोषणा दिल्या गेल्या आणि सर्व नागरिक या रॅलीसाठी उत्स्फूर्तपणे उपस्थित होते। उद्या आमची 14 ऑगस्ट रोजी भयबहता फाळणी दिन उद्या होणार आहे। या दिवशी संध्याकाळी 7 ते 7:30 वाजता आम्ही मशाल हातात घेऊन रॅली काढणार आहोत। सर्व नागरिक या रॅलीमध्ये सुद्धा सहभागी होतील आणि ही पण रॅली आम्ही यशस्वी करू। आणि त्यानंतर 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन आहे, त्या दिवशी झेंडावंदन होईल आणि अनेक कार्यक्रम होतील। त्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आहेत, स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान आहे, रांगोळी स्पर्धा आहे, प्रश्नमंजुषा आहे, असे अनेक उपक्रम उद्या साजरे केले जातील। असा हा आपला वेंगुर्ला नगर परिषदेमार्फत भव्य दिव्य असा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे आणि प्रत्येक घराघरात 3 दिवस 13, 14, 15 झेंडा फडकवायचा आहे। प्रत्येक नागरिकाने तिरंगा ध्वज आपल्या घरात फडकवायचा आहे, असंही आम्ही आवाहन सर्व नागरिकांना केलेलं आहे।